सोलापूरमध्ये आज खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात संग्राम मोर्चा काढला। आणि दुसरीकडे आपण बघू शकतोय की सोलापूरमधील काँग्रेस भवन समोर काही शेतकरी जे आहेत ते अर्धनग्न आंदोलन करत असताना आपल्याला दिसून येते। मागच्या 28 दिवसापासून हे जे शेतकरी आहेत ते आंदोलन करताना दिसून येत आहेत। खरं तर अक्कलकोट तालुक्यातील जो मातोश्री साखर कारखाना आहे त्या ठिकाणी 2700 रुपये प्रति टन प्रमाणे उसाला भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। मात्र काँग्रेसकडून कुठल्याही पद्धतीचं याची दखल जी आहे ती घेतली जात नसल्याचं या शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे। आपण या शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल? खरं तर खासदार प्रणिती शिंदे आज संग्राम मोर्चा काढतात आणि तुम्ही स्वतः काँग्रेस भवन समोर बसून आंदोलन करताय, काय प्रतिक्रिया? आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही आज 28 दिवसापासून मातोश्री कारखान्याचे मेत्रे साहेबांच्या विरोधात आंदोलन करतोय। आम्हाला 1800 रुपये दिलेलं आहे, पण त्यांनी म्हणतात ते 1800 रुपये घ्या आणि जावा। 1800चा जमाना हा 10 वर्षाचा होता। आज 2800च्या खाली कोण महाराष्ट्रामध्ये कोण दिलं नाही। आणि ह्याने जर जबाबदार व्यक्ती, एक मंत्री, एक आमदार जर जबाबदारीने जर बोलत नसतील, जबाबदारीने वागत नसेल, तर त्यांचं जे संग्राम आंदोलन मोर्चा आहे ते कथनी आणि करणीमधला फरक आहे असं आम्हाला म्हणायचं आहे। ताईला सांगायचं आहे की तुमच्यातली जी माणसं आहेत काय कथनी आणि करणीमधला फरक आहे, जर हा फरक जर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तुमची सत्ता राज्यात आणि केंद्रात कधीच येऊ शकत नाही। आमचं ठाम म्हणणं आहे। शेतकऱ्याचं बिलासाठी तुम्ही आंदोलन करताय आणि इथंच तुमच्या दारावरती आम्ही शेतकरी बसलोय, ठाण बसलोय। 28 दिवस तुम्हाला माहीत आहे, प्रणिताई भेटल्या। मग जर प्रश्न सुटत नसेल, आमचे फक्त 20-25 लाखाचा प्रश्न आहे, एवढा मोठा प्रश्न नाही, 20-25 लाखाचा प्रश्न आहे। आमचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही। नक्कीच आपण बघतोय की प्रणिती शिंदे यांचा आज भव्य आणि दिव्य असं संग्राम मोर्चा एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्याच बाजूला शेतकऱ्यांचं ऊसाच्या बिलासाठी अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळं या शेतकऱ्यांच्या बोलण्यातून असं येतंय की काँग्रेसच्या पुढाऱ्यांमध्ये कथनी आणि करणीमध्ये फरक जो आहे तो दिसून येतोय। कॅमेरापर्सन अनिल कांबळेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।